तर तरंगाचा सागर व्हायला वेळ लागत नाही. कारण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलते, दुसरा तिसऱ्याला कलुषित करतो, तिसऱ्याला ते खरं वाटून तो आणि कोणाशी बोलतो. अपवादरहित जीवन हे कठीण असतं, कारण लोकांना दोष बोलायला आवडतात. जी नकारात्मक बाजू आहे त्याच्याकडे पटकन आकृष्ट होतात, आणि ती जर सांगायला सुरुवात केली, असेल किंवा नसेल, पण जर बोलायला सुरुवात केली तर विश्वास बसतो. म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो की भक्त किंवा शिष्य असाल तर कोणाच्याही नकारात्मक बाजूची चर्चा करू नका. ते रामभक्तीच्या विरोधात आहे, ते तुमच्या प्रगतीच्या विरोधात आहे. त्यांनी तुम्ही